कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न. कोरटकरला शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सुनावणीवेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी. असीम सरोदे पोलीस आहेत का, आरोपीच्या वकिलांचा सवाल. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती. त्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष. कोरोनाची साथ असल्यानं दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमला उशीर झाला. 11 जूनला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिशाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती. दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना लख लाभ. ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. खासदार संजय राऊतांचा घणाघात. कुणाल कामराची मद्रास उच्च न्यायालयात धाव. ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा दावा. मंत्री 3rd डिग्री देण्याच्या गोष्टी करतात म्हणजे महाराष्ट्रात तालिबानी राज्य. कामराला तालिबानींप्रमाणे शिक्षा देणार असाल तर गद्दारांनाही तशीच शिक्षा देणार का? गद्दारांना 100 फटके आणि फाशीची शिक्षा दिली जाते. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. ठाकरे ब्रँड संपला, फक्त बाळासाहेबांची शिवसेनाच जिवंत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कुणी आडवा आलं तर त्याला आडवं करण्याची आमच्यात ताकद. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडे औरंगजेब फॅन क्लबचं नेतृत्व. बावनकुळेंची टीका. तर बावनकुळेंच्या बेडरूममध्ये आणि खिशात औरंगजेबाचा फोटो असेल, संजय राऊतांचा पलटवार. महाविकास आघाडीतील लोकलेखा समितीवरून पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यानं नाराजी. महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करणार, शरद पवारांचं नेत्यांना आश्वासन. एका पराभवानं खचणार नाही. देशातील राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच वेळ. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील तरुणीची बंगळूरमध्ये पतीकडून हत्या. मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पतीनं विषप्राशन केलं. पती राकेश खेडेकरवर ससून रुग्णालयात उपचार सुरू. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. इमारती कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी. सोन्याच्या दरात एका दिवसात 1300 रुपयांची वाढ. सोनं 92,000 तर चांदी 1,05,000 रुपयांवर. आयपीएलमध्ये आज चेन्नई विरुद्ध बंगळुरूची लढत. चेपॉकच्या खेळपट्टीवर सामना रंगणार. दुसऱ्या विजयासाठी संघ तयारीनिशी मैदानात उतरणार. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.